रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। यामध्ये कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। लिलाव प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवल्याचा सुद्धा आरोप केला जातोय। दरम्यान बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे। याआधी खरं तर बारामती अॅग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती। रोहित पवारांची याआधी सुद्धा 2 वेळा ईडीनं चौकशी केली होती। नेमकं काय ट्विट या संदर्भात रोहित पवारांनी केलंय, सविस्तर पाहूया। कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली, हे जगजाहीर आहे। याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही। ईडीचे अधिकारी विचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालनच केलं आणि आता आरोपपत्र सुद्धा दाखल केलं। म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे। कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे। महाराष्ट्रानं लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय आणि याच संघर्षाला डोक्यावर घेतलंय। हा इतिहास आहे, सत्यमेव जयते, जय संविधान, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची। किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत, फडणवीस मंत्रिमंडळात जे आमदार आहेत, ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवली जाते। पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे वगैरे वगैरे। आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय। एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील। याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। ईओडब्ल्यूने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली। आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे। ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे। तू इधर उधर की बात न कर, तू मुद्दे की बात कर, एवढंच मी त्यांना सांगेन।